दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, सद्यस्थितीमध्ये इंटरनेट अर्थात आंतरजाल हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अत्यंत अविभाज्य असा भाग झालेला आहे. बँकिंगचे व्यवहार असो, वस्तूंची ऑनलाईन खरेदी विक्री असो, बाहेरून वस्तूंची मागवणूक असो, त्यानंतर पैशांची देवाणघेवाण असो, समाज माध्यमांचा वापर असो, या सगळ्यांच्या बाबतीत आपण या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक व्यवहार करत असतो. कारण या क्षेत्रामध्ये अर्थात सायबर क्षेत्रामध्ये गुन्ह्यांची संख्या देखील तेवढीच जास्त वाढते आणि याच्याबद्दल जागरूक असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हे आणि सतर्कता याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या समवेत उपस्थित आहेत नागपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अशोक बागुल. डॉक्टर अशोक बागुल हे LLB, LLM आणि PhD असे उच्च विद्याविभूषित आहेत. शिवाय ते सायबर गुन्हे तज्ज्ञ म्हणून देखील काम करत असतात. अनेक चर्चासत्र, कार्यशाळा, वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार्स यांच्या माध्यमातून ते या सायबर गुन्ह्यांविषयी नेहमीच जागरूकता करत असतात, माहिती देत असतात आणि या क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. तेव्हा त्यांच्याकडून आपण आजच्या याविषयी माहिती जाणून घेऊया. डॉक्टर अशोक बागुल, नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे सायबर गुन्हे हे एक नवीन गुन्हेगारीचं क्षेत्र निर्माण झालं आहे. कारण आंतरजाल म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून जे अनेक व्यवहार घडून येतात त्यासोबतच गुन्ह्यांची संख्या देखील वाढते आहे. तर नेमकं सायबर गुन्हे म्हणजे काय, काय सांगाल आपण? जसं याच्या नावातच त्याचा अर्थ काही प्रमाणात जुळलेला आहे. सायबर गुन्हे हे पारंपरिक गुन्ह्यापेक्षा वेगळे आहेत. इथं तंत्रज्ञानाचा आणि इंटरनेटचा वापर हा अपरिहार्यपणे केला जात असतो आणि याच्यामध्ये तंत्रज्ञानाचं ज्ञान गुन्हेगारांना जे ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक गुन्हेगार असतात त्यापेक्षा थोडं वेगळं किंवा जास्त ज्ञान असणं गरजेचं असतं. त्याला सर्वार्थाने आपण ढोबळमानाने सायबर गुन्हे म्हणू शकतो. मग या गुन्ह्यांमध्ये सामान्यपणे कोणकोणत्या गुन्ह्यांचा समावेश होतो, याचे प्रकार काय आहेत, याच्यामध्ये गुन्हे घडून येतात? अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. अटॅक ऑन पर्सनल कॉम्प्युटर्स, सोशल मीडिया फ्रॉड्स, ऑनलाईन बँकिंग फ्रॉड, सायबर स्टॉकिंग, सायबर बुलिंग असे वेगवेगळे प्रकार असतात. सर्वसामान्यतः याच्यामध्ये इंटरनेटचा वापर किंवा तंत्रज्ञानाचा वापर हा अपरिहार्य किंवा अविभाज्य भाग असतो पारंपरिक गुन्ह्यांच्या तुलनेमध्ये. आपण जे आता अनेक प्रकार सांगितले त्यातल्या प्रत्येक प्रकाराविषयी आपण बोलू, म्हणजे तो गुन्ह्याचं स्वरूप आपल्या दर्शकांना कळू शकेल. जसं आता आपण सांगितलं की अटॅक ऑन पर्सनल कॉम्प्युटर म्हणजे जे वैयक्तिक संगणक असतात लोकांचे त्याच्यावर होणारा अटॅक, तर ह्या गुन्ह्याचं स्वरूप कसं असतं? याचं स्वरूप असं असतं की आपण 21व्या शतकात राहतो. तंत्रज्ञानाचा वापर हा अतिशय अपरिहार्य घटक बनलेला आहे प्रत्येक व्यक्तीच्या आणि संघटनेच्या दैनंदिन जीवनामधला. आणि बराच डेटा आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आपल्या पर्सनल कॉम्प्युटरमध्ये संगणकामध्ये सेव्ह करून ठेवलेला असतो. तर अशा डेटा समजा आता दूरदर्शनने सुद्धा खूप विशेष प्रयत्न करून काही माहिती जमा केलेली असेल की जी एक्सक्लुझिव्हली दूरदर्शनचीच असेल असा डेटा स्वरूपाची जी असा डेटा हा इलिगल एंट्री म्हणजे बेकायदेशीर प्रवेश करून चोरणं याला म्हणतो आपण अटॅक ऑन पर्सनल कॉम्प्युटर म्हणू शकतो. की ज्या संगणकामध्ये आपण अतिशय मेहनत घेऊन सर्व माहिती जमा केलेली असते ती माहिती जमा करण्यामध्ये आपला प्रचंड वेळ, परिश्रम, कधी कधी पैसा आणि इतर सगळ्या गोष्टी त्याला आपल्याला इन्व्हेस्ट कराव्या लागतात आणि सहजगत्या हे सायबर गुन्हेगार ती माहिती पळवतात. याला अटॅक ऑन पर्सनल कॉम्प्युटर म्हणू शकतो आपण. मग तांत्रिकदृष्ट्या नेमके काय करतात हे गुन्हेगार? इंटरनेटचा वापर. अगदी बरोबर आहे. इंटरनेटचा वापर ज्या तंत्रज्ञानामुळे आपण प्रगती करतोय असं आपल्याला वाटतंय त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार हे गुन्हे करत असतात. त्यामुळे आपली जी तंत्रज्ञानाची प्रोटेक्शनची जी सिस्टम असेल, संरक्षण व्यवस्था असेल, ती जेवढी स्ट्रॉंग तेवढा फुलप्रूफ आपला डेटा प्रोटेक्टेड राहत असतो. म्हणून याच्यामध्ये अनेक बग्स किंवा इतर प्रकारचे इलिगल एंट्री करून हे लोक डेटा थेफ्ट करत असतात. त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रोटेक्शन असलेल्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करून आपला डेटा प्रोटेक्ट करू शकतो. मग याचा दुसरा अर्थ असा आहे का की तांत्रिकदृष्ट्या कुठेतरी कमकुवत असते आपली प्रणाली, संगणक प्रणाली, आणि म्हणून अशा प्रकारचे अटॅक होतात? याला कमकुवत म्हणू शकतो किंवा
जसं एखादं हत्यार एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं अटॅक करणाऱ्यांपासून, किंवा एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्यासाठी वापरलं जाऊ शकतं, तसंच इंटरनेटचं आहे. इंटरनेट हे असं एक माध्यम आहे की ज्याचा वापर चांगले लोक चांगल्या कामासाठी करतात आणि गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी करतात. तर आपल्याला जास्तीत जास्त फुलप्रूफ आपला डेटा किंवा सिस्टम बनवण्याचं गरज आहे. अदरवाईज वी आर व्हल्नरेबल, म्हणजे आपला डेटा हा व्हल्नरेबल असतो, केव्हाही त्याची चोरी होऊ शकते किंवा त्याचा मिसयूज होऊ शकतो. तसंच डॉक्टर तुम्ही असं सांगितलं की हा झाला पर्सनल कम्प्युटरवर असणारा अटॅक किंवा त्याच्यावरची माहिती चोरून घेण्याचा प्रकार. दुसरा प्रकार तुम्ही बँकिंगच्या व्यवहारासंबंधी बोललात, तर त्याच्यामध्ये नेमका कशा पद्धतीचे गुन्हे घडून येतात? ऑनलाईन बँकिंग फ्रॉड्स हा सायबर क्राईमचा एक प्रकार आहे. सोशल मीडिया फ्रॉड्स हा सायबर क्राईमचा एक प्रकार आहे. वेगवेगळ्या प्रकारांची मोडस ऑपरेंडी वेगळी असते आणि हे सायबर गुन्हेगार या सगळ्या गोष्टींचा वापर करून, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून हे सर्व गुन्हे करत असतात. आता ऑनलाईन बँकिंग फ्रॉड्स आपण अतिशय हार्ड अर्न मनी आपल्या अकाउंटमध्ये ठेवत असतो, मात्र तो व्हल्नरेबल कसा करावा यामध्ये हे सायबर गुन्हेगार तज्ज्ञ असतात. ते तुमच्याशी ज्या पद्धतीने संभाषण करतात, बऱ्याच वेळेस याच्या मागे त्यांचा अभ्यासही असतो. ते ज्या व्यक्तीवर सायबर क्राईम करायचा आहे ज्याच्या विरुद्ध, त्याचा पूर्ण माहिती काढतात आणि त्याच्यानंतर त्याला असे प्रश्न विचारतात की यू आर व्हल्नरेबल, यू बिकम व्हल्नरेबल, आणि मग तुम्हाला त्या डिस्टर्ब स्टेट ऑफ माइंडमध्ये तुमच्याकडून ते तुमचा पासवर्ड, CVV, पिन नंबर, OTP ज्या प्रोटेक्टेड आणि एक्सक्लुझिव्हली त्या ग्राहकाची माहिती असलेल्या किंवा हक्क असलेल्या बाबी असतात, त्या माहिती करून घेतात आणि त्याचा वापर करून तुमचे अकाउंट खाली करू शकतात किंवा तुम्हाला आर्थिक आणि इतर प्रकारचं नुकसान करू शकतात. मग ही जी मोडस ऑपरेंडी, तुम्ही हा जो शब्द वापरला, समजा आता माझ्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये आहेत आणि एखाद्या गुन्हेगाराला ते 50,000 रुपये चोरायचे आहेत किंवा ते ऑनलाईन फ्रॉड त्याला करायचं आहे, तर ती मोडस ऑपरेंडी नेमकी काय असते? म्हणजे मी याच्यासाठी विचारतोय की ही पद्धती लोकांना जर कळली तर लोक जागरूक राहू शकतात. तो तुम्हाला एक लिंक पाठवेल किंवा कॉल करेल किंवा SMS करेल किंवा मेल करेल आणि तुम्हाला सांगेल की तुम्हाला याचे वेगवेगळे प्रकार असतात. लॉटरी लागलेली आहे, तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करण्यासारखे प्रश्न विचारण्यात येतील की तुमच्या याचं कोणाचा तरी अपघात झालेला आहे, आणि इन अ डिस्टर्ब स्टेट ऑफ माइंड दे विल ट्राय अँड टेक द पासवर्ड. तुमचा जो अकाउंटचा पासवर्ड असतो तो पासवर्ड, CVV, पिन नंबर, OTP या सगळ्या गोष्टी काढून घेण्याचा ते प्रयत्न करतात. तुम्हाला ते एक लिंक पाठवतात आणि ते म्हणतात की तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे, आणि आपल्याला ज्या पद्धतीचं सायकोलॉजिकल डिस्टर्ब ते करतात त्याच्यामध्ये आपल्याकडून त्या लिंकवर क्लिक करणं किंवा पासवर्ड सांगणं किंवा OTP सांगणं किंवा CVV सांगणं किंवा पिन नंबर सांगणं, या गोष्टी आपल्याकडून घडल्या की मग तंत्रज्ञानाचा वापर करून ते आपल्या अकाउंटमधून पैसे काढू शकतात. याला ऑनलाईन बँकिंग फ्रॉड म्हणतात. म्हणजे या बाबतीत जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. असा जर कुठलाही अनोळखी व्यक्तीचा फोन आला असेल आणि अशा पद्धतीने जर होत असेल तर खूप महत्वाची माहिती आपण देत आहात सर. याशिवाय तुम्ही समाज माध्यमांवरचा अटॅक किंवा त्याच्यावर होणारा हल्ला याविषयी सांगत होतात, तर ती आम्हाला. सोशल मीडिया फ्रॉड्स, आपण 21व्या शतकात राहतो आणि तंत्रज्ञानाचा वापर हा 21व्या शतकामध्ये दैनंदिन जीवनातला अतिशय अविभाज्य घटक बनलेला आहे. पण ह्याच तंत्रज्ञानाचा वापर हे गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी करत असतात. तर जेवढं जास्त ज्ञान आपण या बाबतीमध्ये घेऊ शकू, what are the do's and don'ts, positives and negatives, rights and wrongs, plus and minuses, blacks and whites, ups and downs of use of internet, म्हणजे इंटरनेटचा वापर करण्यासाठी त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे जेवढे जास्त आपण जाणून घेऊ तेवढं आपण स्वतःला फुलप्रूफ बनवू शकू. जर आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या नाहीत तर यू बिकम व्हेरी व्हल्नरेबल प्रे. म्हणजे तुम्ही गुन्हेगारांच्यासाठी एक साधं सोपं लक्ष बनतात, कारण दे आर एक्सपर्ट इन सायकोलॉजिकल ट्रिक्स. म्हणजे सर्वसामान्यतः कधी कधी त्यांचा अभ्यास सुद्धा असतो की कुठल्या प्रकारच्या व्हिक्टीम सोबत आपल्याला इंटरॅक्ट करायचंय, किंवा कधी कधी रॅन्डमली ते एकच प्रश्न 10 लोकांना विचारतात. एखाद्याला सांगतात तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, एखाद्याला सांगतात तुमचं मेंटली डिस्टर्ब करणारे प्रश्न विचारतात आणि त्या डिस्टर्ब फ्रेम ऑफ माइंड मधून आपल्याकडून CVV, पासवर्ड, OTP, पिन नंबर, जी प्रोटेक्टेड माहिती असते, जी फक्त एक्सक्लुझिव्ह राईट ऑफ द कस्टमर असतो, ती माहिती काढून घेतात आणि आपल्या अकाउंटमधून फायनान्शियली आपल्याला फ्रॉड करतात.
हां, हे झालं आर्थिक फसवणुकीच्या बाबतीत. पण समाज माध्यमांवर अशा प्रकारचे अनेक गुन्हे पेपरमधून आम्ही वाचतो किंवा हे वाचतो की एखाद्या मुलीला आमिष दाखवणं, लग्नाचं आमिष दाखवणं किंवा तिला अगदी बरोबर. कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आमिषातून अशा प्रकारची फसवणूक केल्या जाते. याविषयी आपण काय सांगाल? याविषयी माझी विनंती अशी आहे आपल्या माध्यमातून सर्व दर्शकांना की कुठलीही गोष्ट, कुठलाही निर्णय घेताना आपण व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की ह्या निर्णयाचे फायदे आणि तोटे काय असू शकतात. कारण बरेच फेक आयडीज आजकाल इंटरनेटवर अवेलेबल असतात आणि इंटरनेट जे आहे इट डज नॉट टेक द गॅरंटी ऑफ जेन्युइननेस ऑफ द अकाउंट. इंटरनेट किंवा गुगल जे आहे, गुगलवर ज्या ज्या लोकांचं ॲडव्हर्टाइजमेंट किंवा ज्या ज्या विविध कारणांसाठी गुगलचा वापर केला तो गुगलला ते आर्थिक त्यांच्याकडून फायदा होतो. त्यामुळे गुगल त्यांच्या जेन्युइननेस विषयी गॅरंटी घेत नाही. म्हणून बऱ्याच फेक आयडीज, फेक नंबर्स, फेक अकाउंट्स आजकाल गुगलवर अवेलेबल आहेत. आणि जे आपण इंटरनेटवर सर्च करतो त्याच्यामध्ये अनेकदा आपल्याला चुकीच्या किंवा या सायबर गुन्हेगारांच्या अकाउंटमधलं आपलं इंटरॅक्शन होत असतं आणि ते लोक दे आर प्लेइंग सायकोलॉजिकल ट्रिक्स. म्हणजे ते आपल्या मनाशी किंवा स्वभावाशी खेळण्यामध्ये तज्ज्ञ असतात. त्यांचा त्यातला अभ्यास झालेला असतो आणि ते अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारतात की जेणेकरून आपण मेंटली डिस्टर्ब व्हावं, घाबरावं. आणि त्याच्यामध्ये जी प्रोटेक्टेड माहिती आहे आपली, जी गोपनीय माहिती, जो एक्सक्लुझिव्ह राईट ऑफ द कस्टमर आहे, म्हणजे बँकेचा अकाउंट नंबर, सीव्हीव्ही, पिन नंबर, ओटीपी, ही आपण त्यांना द्यावी आणि जेणेकरून त्यांनी आपलं अकाउंट खाली करावं. याला ऑनलाईन बँकिंग फ्रॉडमध्ये ही पद्धत सर्वसामान्यतः वापरली जाते. इतर प्रकारचे तुमचं फेसबुकचं डिफेन्समेंट करणं, तुमचे जे जे इंटरनेटमध्ये जे जे अकाउंट्स असतात, आपण ज्या ज्या गोष्टींचा आपण वापर करतो त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून सुद्धा तुमची बदनामी करणं किंवा तुमचे अश्लील फोटो विशेषतः महिलांच्या बाबतीत टाकणं, सायबर स्टॉकिंग, सायबर बुलिंग, असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे ते करत असतात. आत्ता तुमच्या बोलण्यातनं तुम्ही जो संदेश दर्शकांना दिलात की याच्यासंबंधी आपण जागरूक राहणं खूप गरजेचं आहे, त्याच्या निर्णयाचा चांगला वाईट काय परिणाम होणार हे बघणं गरजेचं आहे. तर याच्या बाबतीत सायबर साक्षरता अशी एक संकल्पना आहे की साक्षर असणं गरजेचं आहे. नुसतं केवळ इंटरनेट आपल्या हातात आला, मोबाईल आला म्हणजे त्याचा पाहिजे तसा वापर करणं योग्य नाही. अगदी बरोबर. तर साक्षरता, सायबर साक्षरता ही संकल्पना नेमकी काय आहे, आपण काय सांगा? सायबर साक्षरता, लिटरसी म्हणजे साक्षरता इज युअर ॲबिलिटी टू रीड अँड राईट. म्हणजे लेखन किंवा वाचनाची क्षमता, याला आपण साक्षरता म्हणू शकतो. मात्र सायबर साक्षरता म्हणजे इंटरनेटचे डूज अँड डोंट्स, राईट्स अँड रॉंग्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, अप्स अँड डाऊन्स, ब्लॅक अँड व्हाईट्स, म्हणजे इंटरनेटचा वापर कसा करावा याचं ज्ञान मिळवणं म्हणजे सायबर साक्षरता असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. आणि हे अतिशय महत्वाचं आहे 21व्या शतकात, कारण की हा आधुनिकतेचा काळ आहे आणि प्रत्येकच क्षेत्रामध्ये इंटरनेटच्या माध्यमामुळे आमूलाग्र क्रांती घडून आलेली आहे, बदल घडून आले आहे. म्हणून सर्व जागरूक नागरिकांना माझी विनंती आहे की आपण स्वतःला यू शुड ट्राय अँड कीप पेस विथ द मॉडर्न टाइम्स. आधुनिकच्या काळासोबत आपण आपला वेग जुळवून घेणं गरजेचं आहे. अन्यथा आपण अनेक गोष्टींचे शिकार होऊ शकतो, सायबर क्राईमचे सुद्धा. हे लोक ट्रेंड असतात, हे लोक अभ्यास करतात, हे लोक तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारतात की ज्याच्यामध्ये तुम्ही मेंटली डिस्टर्ब व्हावं. आणि जी प्रोटेक्टेड माहिती आहे, जी फक्त तुमचा कस्टमरचा एक्सक्लुझिव्ह राईट असतो, ती माहिती ते आपल्याकडून मागून घेतात आणि आपल्यासोबत सायबर क्राईम करतात. म्हणजे सायबर साक्षरता ही खूप महत्वाची अशी बाब आहे. अगदी बरोबर आहे. आणि इंटरनेटचा वापर करत असताना या गोष्टींचा विचार करूनच तो करावा, काळजीपूर्वक, असं आपण सांगूया. सर, खूप अतिशय महत्वाची माहिती आपण देत आहात. पण आता थोडंसं थांबावं लागणार आहे कारण कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परतत आहोत. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत सायबर गुन्हे आणि सतर्कता याविषयी. सर, आपण असं सांगत होतात विश्रांतीपूर्वी की सायबर साक्षरता याविषयी आपण माहिती दिलीत. आता मला असं सांगा की एखादा गुन्हा घडला असेल सायबर क्षेत्रातला, मग तो बँकिंगच्या संदर्भात असेल किंवा मग समाज माध्यमांच्या माध्यमातला असेल, तर एकदा गुन्हा घडल्यावर पोलीस यंत्रणा नेमका कसा त्याचा शोध घेते आणि कशा पद्धतीने तो गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जातो?
खरं म्हणजे हा खूप ट्रिकी प्रश्न आहे. दिस कॅन बी युजफुल फॉर द क्रिमिनल्स ऑल्सो. म्हणजे गुन्हेगारांना कळावं की पोलीस कसा तपास करतात. काय हरकत नाही, कारण आपला आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे सायबर साक्षरता वाढवणे. त्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्यतः कुठलाही गुन्हा घडतो तर त्याचा तपासाच्या ढोबळमानाने पद्धती असतात की गुन्ह्याचं स्वरूप काय, प्रकार काय, मोडस ऑपरेंडी काय, आणि तो कुठल्या परिस्थितीत करण्यात आलेला आहे, त्याचा ऑब्जेक्ट काय आणि त्याचे परिणाम काय, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पोलीस तपास करत असतात. आता सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत जर बोलायचं तर सायबर गुन्हे हे इंटरनेटशी सरळ सरळ रिलेटेड गुन्हे असतात. त्यामुळे इंटरनेटचं ज्ञान आणि माहिती असणं सायबर गुन्हेगारांना सुद्धा आणि पोलिसांना सुद्धा खूप गरजेचं असतं. तर आमचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री उपाध्याय साहेब, ज्यांच्या काळामध्ये पहिल्यांदा सायबर पोलीस स्टेशनची स्थापना झाली, आणि आत्ताचे विद्यमान पोलीस आयुक्त साहेब यांनी सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये खूप आधुनिकता आणण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग आणि प्रशिक्षण देण्याच्या योजना अंमलात आणलेल्या होत्या. आपल्याकडे नागपूरला 2 वर्षापूर्वी सायबर पोलीस स्टेशनची स्थापना झालेली आहे आणि तिथं डेडिकेटेड ऑफिसर्स आणि स्टाफ असतो. वेगवेगळ्या विषयावरचं प्रशिक्षण सुरुवातीला आम्हाला घ्यावं लागतं, कारण की सायबर क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन हा पोलिसांसाठी सुद्धा एक वेगळा चॅलेंज होता. रिलेटिव्हली नवीन क्षेत्र आहे, न्यूअर कन्सेप्ट आहे. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा अधिकाऱ्यांना विशेष ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करण्यात येत असतं. आणि मी जेव्हा सायबर पोल्युशनचा चार्ज घेतला, म्हणजे नागपूर शहरातल्या सायबर पोल्युशनच्या ओपनिंगचा पहिला प्रभारी अधिकारी मी होतो, त्यावेळेस आमच्यासाठी सुद्धा हा एक मोठा चॅलेंज होता. तर आम्ही प्रचंड मेहनत घेतली, खूप वाचन केलं, वेगवेगळे ट्रेनिंग्स घेतले, सायबरचे कोर्ससुद्धा केले आम्ही ऑफिशियल, जे नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहेत, आणि स्वतःला आम्ही अपडेट करून सध्या आम्ही सायबर गुन्हेगारांशी सामना करण्याचा प्रयत्न करतोय. मग कशा पद्धतीने तुम्ही छडा लावता ह्या सगळ्या गोष्टींचा? तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार गुन्हे करतात, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस गुन्हेगारांना पकडतात. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. मात्र यासाठी पोलिसांनी विशेष प्रकारचं ट्रेनिंग घेणं किंवा स्वतःचं नॉलेज, विशेषतः इंटरनेटच्या बाबतीतलं स्वतःचं वाढवणं हे गरजेचं आहे. ते आम्ही आमचे आदरणीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेब आणि इतर सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करतोय. तसंच सायबर सुरक्षा ही देखील एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. तर याच्याविषयी माहिती सांगा की सायबर सुरक्षा म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व काय? सायबर सुरक्षा ही आपण सायबर सुरक्षित तेव्हाच असू शकतात जेव्हा आपण सायबर साक्षर असाल. सायबर साक्षरता म्हणजे तुम्हाला इंटरनेटचे डूज अँड डोंट्स, पॉझिटिव्हज अँड निगेटिव्हज, राईट्स अँड रॉंग्स, प्लसेस अँड मायनसेस, अप्स अँड डाऊन्स, ह्या गोष्टी जेवढे जास्त माहिती तेवढे तुम्ही सायबर साक्षर जास्त असू शकतात. आणि सायबर साक्षर असले तर तुम्ही सायबर सेफ म्हणजे सायबर सुरक्षित असू शकतात. म्हणून माझी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती आहे की आपण आपली सायबर साक्षरता वाढवण्यासाठी काही विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण आतापर्यंत आपण कुठल्या प्रकारचे लोक या गुन्ह्यांचा बळी ठरतात याच्यावर जर नजर टाकली तर आपल्याला हे लक्षात येईल की डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स, जजेस, ज्युडिशियल ऑफिसर्स, बिझनेस पीपल, सर्वसामान्य लोक, उच्च शिक्षित लोक, कमी शिक्षित लोक, अशिक्षित लोक, पोलीस ऑफिसर्स, जजेस म्हणजे ज्युडिशियल ऑफिसर सुद्धा, अगदी दुर्दैवाने इथं नमूद करावं असं वाटतं की उच्च म्हणजे हायकोर्टाच्या काही जजेसच्या बाबतीत किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विरुद्ध सुद्धा काही गुन्हे घडलेले आहेत. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून जनतेला ही विनंती आहे की आपल्या एज्युकेशनल डिग्रीज वी रिस्पेक्ट देम, पण सायबर साक्षरता ही शैक्षणिक साक्षरतेपेक्षा थोडी वेगळी आहे. आपल्या माध्यमातून माझी जनतेला विनंती आहे की आपण इंटरनेटचं जास्तीत जास्त ज्ञान घ्यावं, त्याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, प्लसेस, मायनसेस, ब्लॅक्स अँड व्हाईट्स, राईट्स अँड रॉंग जास्तीत जास्त माहिती करून घ्यावं, जेणेकरून आपण सायबर साक्षर होऊ शकतात आणि नंतर आपण सायबर सुरक्षित होऊ शकतात. सर, आपण इतका दीर्घ अनुभव या क्षेत्रात आपला आहे, आपण खूप काम केलं आहे, अनेक प्रकरणांचा छडा देखील आपण लावलाय. तर उदाहरणादाखल तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल का की कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांचा तुम्ही तपास केला आणि तो कशा पद्धतीने? खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांच्या तक्रारी सायबर पोलीस स्टेशनला येत असतात. जेव्हा मी नागपूरच्या पहिल्या सायबर पोलीस स्टेशनचा पहिला इन्चार्ज म्हणून जेव्हा चार्ज घेतला, वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्यांचं आर्थिक नुकसान होतं, काही गरीब, काही मध्यमवर्गीय, काही उच्चवर्गीय लोक येतात. एक केस आमच्याकडे आली होती की ज्याच्यामध्ये अतिशय श्रीमंत लोक होते ते,
मध्यमवयीन महिला होती आणि तिला फेसबुकवरून चॅटिंग करून मैत्री करून तिला सायकोलॉजिकल ट्रिक्स म्हणतात त्याला, की तुमच्या भावनांशी, मनाशी, स्वभावाशी, बुद्धीशी खेळून तुमच्या विरुद्ध सायबर क्राईम करणं, याला सायकोलॉजिकल ट्रिक्स म्हणतात. एका व्यक्तीने फेक अकाउंट तयार केलं आणि त्या महिलेचं वय 50च्या आसपास असेल. रात्री आपण बघा, इंटरनेट बऱ्याच वेळेस लोक रात्री उशिरापर्यंत इंटरनेटवर ऍक्टिव्ह असतात. आता ह्या महिलेने त्याच्यासोबत चॅटिंग केलं आणि त्या चॅटिंग त्याने एक प्रकारे सायकोलॉजिकल ट्रिक्स त्याला म्हणतात, ती तिच्या महिलेसोबत खेळली आणि विदिन अ स्पॅन ऑफ 20 डेज 20 दिवसाच्या आत त्या महिलेच्या अकाउंटमधून जवळजवळ 45 लाख रुपये त्याने ट्रान्सफर करून घेतले स्वतःच्या अकाउंटमध्ये. आणि दुर्दैवाने याला सायकोलॉजिकल ट्रिक्स म्हणतात, की तुमच्या स्वभावाशी, मनाशी, भावनांशी खेळून हा गुन्हा केला जात असतो. आपण असं म्हणतो की महिला या थोड्याशा जास्त इमोशनल असतात, ही गोष्ट वाईट नाहीये, पण इफ दिस इज गोइंग टू बी used as a weapon against the respected womankind, मग आपण याचा विचार केला पाहिजे सर्व महिलांनी. त्या गुन्हेगाराने त्या महिलेशी चॅटिंग करून तिच्या अकाउंटमधून 20 दिवसाच्या आत जवळजवळ 45 लाख रुपये काढून घेतले. आणि जेव्हा त्यांच्या मिस्टरांच्या म्हणजे तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलं, तेव्हा घरामध्ये थोडेफार त्यांचे वाद झाले असतील. ते पोलीस स्टेशनला आले, सायबर पोलीस स्टेशनला. आणि ते आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं, त्यांचा ॲटिट्यूड असं होतं की हमको पता है पुलिस वाले कुछ करेंगे नहीं, बट हम ये नॉमिनल कंप्लेंट दे रहे ताकि बाकी लोगों के साथ सायबर क्राईम ना हो. तर हे सगळं बघून ऐकून आम्हाला थोडंसं वाईट वाटलं की विश्वास नाहीये पोलिसांवर. त्याचे अनेक कारण असतील. लेट अस नॉट गो इन टू द डिटेल्स. कदाचित पोलिसांचे काही चुका असतील, फॉर विच आय कॅन ओनली से सॉरी, मी माफी मागू शकतो. पण त्या केसला आम्ही ॲज अ चॅलेंज म्हणून घेतलं. रात्रंदिवस त्याच्यावर मेहनत घेतली. आम्ही त्याच्या खोलात गेलो. जे जे क्लूज आम्हाला अवेलेबल होते त्याच्यामध्ये आम्ही काही अकाउंट्स ज्याच्यामध्ये पैसा गेला होता हे शोधले. ते अकाउंट्स कोणाच्या नावावर आहेत, कोणत्या राज्यात आहेत, आसाम, दिल्ली, वेस्ट बेंगाल, गोवा, वेगवेगळ्या राज्यांच्या अकाउंटमध्ये त्या महिलेकडून विदिन अ स्पॅन ऑफ 20 डेज 45 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. करण्यात आले म्हणजे महिलेने स्वतःच पाठवले. याला सायकोलॉजिकल ट्रिक्स म्हणतात. टू प्ले विथ युअर सायकी, तुमच्या मानसिकतेशी किंवा भावनांशी खेळणं. आणि नंतर जेव्हा नवऱ्याच्या लक्षात आलं की 45 लाख रुपये आपल्या पत्नीने आपल्याला न विचारता खाली केले, अकाउंटमधून केले, तर घरामध्ये जे व्हायचं ते झालं. त्यांचं जे झालं म्हणजे नंतर मग आमच्याकडे आल्यावर त्यांनी ज्या पद्धतीचं ॲटिट्यूड होतं ते पण आम्हाला थोडंसं डिमोरलायझिंग होतं की दे डू नॉट सीम टू हॅव ट्रस्ट ऑन पोलीस. मग कशा पद्धतीने त्याचा छडा लागला? आम्ही त्याच्यामध्ये प्रचंड अभ्यास केला, प्रचंड मेहनत केली, मनी ट्रेल शोधला, म्हणजे हा पैसा कोणत्या अकाउंटमध्ये गेलेला आहे हे शोधला. आणि त्याच्यासाठी आपल्याला कल्पना असेल की बँकांमध्ये पण काही तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार गुन्हे करतात. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही या गुन्हेगारांना शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला काही अकाउंट नंबर मिळाले की ज्या अकाउंटमध्ये हा पैसा ट्रान्सफर झाला होता ते अकाउंट नंबर दिल्ली, गोवा, आसाम, कलकत्ता अशा वेगवेगळ्या ठिकाणचे होते. आम्ही तिकडे गेलो आणि तिथून ते अकाउंट नंबर ज्या व्यक्तीच्या नावावर होते त्या व्यक्तीला हे माहितीच नव्हतं की आपल्या अकाउंटमध्ये एवढे लाखो रुपयाचं ट्रान्झॅक्शन होते. हे गुन्हेगार खूप हुशार असतात. हे काय करतात की अकाउंट ओपनिंग करेपर्यंत बँकेची जी अधिकृत व्यवस्था असते, पद्धती असते, ती फॉलो करतात. पण ते अकाउंट ओपन झालं की त्या माणसाकडून ते सिम कार्ड आणि ते बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर ते इंटरनेटचा वापर करून अकाउंट चालू ठेवतात, या सगळ्या गोष्टी स्वतःच्या ताब्यात ठेवतात. त्या लोकांना त्याबद्दल वार्षिक काहीतरी फीस देतात, 10, 20, 15, 20, 50 हजार रुपये डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ द कस्टमर. आणि ते अकाउंट स्वतः चालवतात. हे आम्हाला तेव्हा लक्षात आलं. मग आम्ही तिकडे गेलो. त्या अकाउंट होल्डर्सना पण आम्ही लिगल जी काही कारवाई करायची ती केली. आणि अतिशय आनंदाने आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की रात्रंदिवस आम्ही त्याच्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. दिल्लीला जाऊन आम्ही एक नायजेरियन गँग पकडली. नायजेरिया हा एक असा देश आहे की जो ड्रग पेडलिंग आणि सायबर क्राईम याच्यामध्ये तिथल्या गुन्हेगारांचं खूप एक्सपर्टीज असतं. दे आर मोर ट्रेंड. कारण सायबर क्राईम असा आहे साहेब की ज्याच्यामध्ये तुम्हाला शारीरिक मेहनतीची गरजच नाही. सायबर क्राईम कॅन बी कमिटेड फ्रॉम द पर्सन सिटिंग इन द रिमोटेस्ट कॉर्नर ऑफ द वर्ल्ड अगेन्स्ट द पर्सन सिटिंग इन द अदर रिमोटेस्ट कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. जगाच्या एका कोपऱ्यातला माणूस दुसऱ्या कोपऱ्यातल्या माणसासोबत सायबर क्राईम घडू शकतो. ज्युरिडिक्शनचा त्याच्यात बार नाहीये. तसंच इथं झालं. ह्या नायजेरियन लोकांना आम्ही पकडल्यावर
ते खूप साक्षर नव्हते. त्यातले काही लोक जास्त शिक्षित होते, काही लोक आपल्याकडे SSC लेवलचं शिक्षण झालेलं होतं. आणि अतिशय आनंदाने आणि अभिमानाने आम्ही सांगू इच्छितो की विदिन अ स्पॅन ऑफ 20-25 डेज 22 ते 25 लाख रुपये आम्ही रिकवर केले. त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती, आमच्यावर हल्ले झाले. दिल्लीला गेलो होतो. नायजेरियन्स आर व्हेरी रोबस्ट, यू कॅन अंडरस्टँड. 6.5 फूट उंच त्यांच्या बायका पण तशाच होत्या. त्या बायकांनी पण आमचा बराच विरोध केला. फॉर्च्युनेटली आम्ही ते आणलं आणि जेव्हा पैसे परत केले तेव्हा त्या फिर्यादीच्या डोळ्यात जो अविश्वास होता पोलीस स्टेशनला येताना, आणि जे सार्कॅस्टिक कॉमेंट्स त्यांनी कदाचित पोलिसांविरुद्ध केले असतील, आय डोंट ब्लेम देम, मग त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले की सर सॉरी. ती एक वेगळी समाधानाची एक वेगळी आनंदाची बाब होती. सर, खूप खरोखरच पोलिसांची भूमिका खूप महत्वाची असते. आणि अशा वेळेला ज्या वेळेला गुन्हे सापडले जातात आणि त्या फिर्यादींना एक विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो पोलिसांविषयी, आणि त्याचं समाधान एक वेगळंच असतं. सर, याविषयी आपण आणखीन जाणून घेऊया. पण दर्शक हो, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, विश्रांतीपूर्वी आपण जो एका प्रकरणाचा छडा लावला, आंतरराष्ट्रीय टोळीला आपण नायजेरियाच्या पकडले, याविषयी सांगत होतात. असे आणखी काही उदाहरणं आहेत का की ज्या केस स्टडीजच्या माध्यमातून लोकांची जागरूकता होईल, असं ते एक उदाहरण आम्हाला समजून सांगा. वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम घडत असतात आणि सर्वसामान्यतः याच्यामध्ये आर्थिक नुकसान तर व्यक्तीचं होतच असतं, पण त्यांच्या इज्जतीचं पण नुकसान होत असतं. विशेषतः कधी कधी महिलांच्या बाबतीमध्ये डिफेन्समेंट ऑफ अकाउंट्स, म्हणजे एखाद्या महिलेचा चेहरा वेगळा आणि त्याच्यावर नेकेड बॉडी किंवा असं काही अश्लील प्रकारचं फोटोशॉप करून त्या महिलेला बदनाम करणं, असेही प्रकार घडतात. एकदा एका अतिशय चांगल्या सुखवस्तू कुटुंबातली शिक्षिका एका खूप चांगल्या नावाजलेल्या इन्स्टिट्यूशनमध्ये होत्या. त्यांच्यासोबत हा क्राईम झाला. तर त्यांच्या घरच्यांसोबत त्या अतिशय विमनस्क अवस्थेत रडत रडत आमच्याकडे आल्या आणि म्हटल्या की मला सुसाईड करावी लागेल. त्यांचा चेहरा आणि खाली एका दुसऱ्या व्यक्तीची नेकेड बॉडी होती. सो इट वॉज अ व्हेरी शॉकिंग अँड डिमोरलायझिंग फॅक्ट फॉर द लेडी. तर त्या खूप मेंटली डिस्टर्ब झाल्या आणि आमच्याकडे आल्यावर त्यांनी असं म्हटलं की जर ह्या गुन्हेगाराला पकडलं नाही गेलं किंवा हे माझं अकाउंट लवकर हे नाही झालं तर मग मला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही वगैरे वगैरे. सो वी फोटोशॉपिंग म्हणतात, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीचं शरीर चिपकवणं, हे समजून सांगितलं. आणि याच्यामध्ये तुमची काही चूक नाही, त्याच्यामुळे तुम्ही इतक्या विमनस्क अवस्थेत जाण्याची गरज नाही. फॉर्च्युनेटली त्या ब्रेन वॉशिंगचा फायदा झाला. त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, पण आपण कृपया याला लवकर पकडा. आता कधी कधी गुन्हेगार पकडणं आणि ते अश्लील चित्र तिथून लवकर इंटरनेटवर काढणं, या दोन वेगळ्या गोष्टी असतात. आम्ही पत्रव्यवहार केला फेसबुक सोबत. त्यांचे जे नोडल ऑफिसर आहेत त्यांचा आम्ही विशेष प्रयत्न करून नंबर मिळवला. त्यांच्याशी बोलून त्यांना पटकन ते अकाउंट आम्ही डिॲक्टिव्हेट करायला सांगितलं. सो दे वर थँकफुल टू पोलीस. बट नाऊ द अनदर पार्ट हु हॅज डन इट, त्याचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं. पण त्याला थोडा वेळ लागत होता. 8-10 दिवसांनी पुन्हा त्या महिलेचं तसंच अश्लील चित्र, नेकेड चेहरा तिचा आणि बॉडी दुसऱ्याची असं आलं. असं 3दा घडलं. अल्टिमेटली त्यांचा थोडासा पोलिसांवरचा सुद्धा विश्वास डळमळीत झाला. आता कसं आहे सर की आपल्याला माहिती आहे की इंटरनेटचा वापर कोणीही केव्हाही कुठेही कसाही करू शकतं. बरोबर. आणि तो जर गैरवापर असेल तर त्याला टाळणं हे कधी कधी खूप जिकिरीचं किंवा खूप टाइम कन्झ्युमिंग किंवा खूप, कारण इंटरनेट हे काही भारताचं माध्यम नाहीये, इंटरनॅशनल माध्यम आहे आणि क्लिष्ट आहे. त्या लोकांशी पत्रव्यवहार करणं याला थोडा वेळ लागतो. तर मी त्याच्यामध्ये विशेष प्रयत्न करून आम्ही 3दा असं घडलं. 3दा त्या चित्र आम्ही ते नेकेड चित्र ते काढलं त्याच्यावरून. आणि 4थ्यांदा ते जेव्हा घडलं तेव्हा त्या महिलेचा पोलिसांवरचा विश्वास पूर्ण उडाला. ते आणि त्यांचे घरचे लोक खूप चिडले आमच्यावर. पण वी वर हेल्पलेस, कारण की सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी काही माहिती आम्हाला इंटरनेट किंवा यूट्यूब किंवा फेसबुक किंवा यांच्याकडून जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पुढे जाता येत नाही. हा त्यातली तांत्रिक अडचण असते. तर कसं तरी खूप युद्ध पातळीवर प्रयत्न करून आम्ही ते माहिती घेतली आणि आम्ही त्या गुन्हेगाराला पकडला. पकडल्यानंतर त्या महिलेला आणि तिच्या साहेबांना सगळ्यांना खूप आनंद झाला. ते इतके चिडलेले होते की अब मैं इसको, जो म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये माणूस चिडल्यावर जे उद्गारतो वाक्य ते उद्गारले. टू द सरप्राईज ऑफ एव्हरीबडी तो गुन्हेगार जो होता तो 13 वर्षाचा मुलगा होता. अरे बाप. आणि त्या शिक्षिकेचाच तो विद्यार्थी होता. अरे. त्याला आम्ही आणल्यावर विचारलं की बाळा तू असं का केलंस, तर त्याने जे उत्तर दिले दॅट्स व्हेरी आपल्या सगळ्या दर्शकांना मी अतिशय विनंतीपूर्वक सांगू इच्छितो
की कधी कधी आपल्या वयासोबत जी आपली विचारसरणी असते त्याच्यामुळे सुद्धा क्राईम घडत असतात. त्या मुलाने सांगितले की मैं टीचर को प्यार करता हूँ और आप हमारे दोनों के बीच में आने वाले कौन होते हो. अरे बापरे. वी ऑल वेर शॉक्ड. त्याचे आई वडील सुद्धा बसलेले होते, त्या मुळा बाळाचे सगळे बसलेले होते. मग मी त्याला सगळं समजावून सांगितलं. त्याला विचारलं, बेटा मम्मी को प्यार करते हो? बहुत करता हूँ. मग मी त्याला सॉरी मग त्याला हे विचारलं की तुम जिससे प्यार करते हो अगर उसके साथ ऐसा हुआ तो मुलगा अश्रू ढळा रडायला लागला की नाही नाही सर ये तो मैं सोच भी नहीं सकता, मैं सुसाइड कर लूंगा. म्हणजे ज्या गुन्हेगाराला पकडल्यानंतर आम्ही त्याला जरा वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट देण्याचा विचार करत होतो त्यालाच वाचवण्यासाठी त्याचंच काउन्सिलिंग करावं लागलं. त्या मुलाला बेटा ऐसा मत, तो म्हणे मी आत्महत्या करतो. म्हणजे वेगळंच त्या तपास. कधी कधी अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडत असतात. आणि मग ते 13 वर्षाच्या मुलाने हे केलं म्हणून ते शिक्षिकेने पण त्याला माफ केलं, कारण मायनर होता तो. अशा खूप विचित्र प्रसंग कधी कधी घडत असतात. याची आपल्या माध्यमातून माझी आपल्याला विनंती आहे की याच्यामध्ये मुलांचं म्हणजे जे इंटरनेटचा वापर करतात त्या सगळ्या लोकांचं चांगल्या प्रकारे प्रबोधन होणं गरजेचं आहे. ही खूप महत्वाची समस्या सध्या निर्माण झाली आहे की लहान मुलांमध्ये ह्या सगळ्या गुन्ह्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. कारण जी एक उत्सुकता असते नवीन सगळ्या गोष्टींची, ते सगळं बघणं, ह्याच्यातून अनेक प्रकारचे गुन्हे घडून येतात. खूप महत्त्वाच्या गंभीर प्रश्नाकडे आपण लक्ष वेधता सर, पण तो एक पुन्हा वेगळा विषय चर्चेचा होऊ शकेल. आता मला असं सांगा की सेक्स्टॉर्शन हा एक आणखीन या सायबर गुन्ह्यांमधला एक प्रकार अलीकडे आलेला आहे. याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा. सर, आपल्याला कल्पना असेल की पोर्नोग्राफी इज अ लायसेन्स बिझनेस इन सम ऑफ द सो कॉल्ड डेव्हलप नेशन्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जगातल्या काही देशामध्ये ह्या व्यवसायाला परवाना देऊन केलं जात असतं. भारतामध्ये किंवा इतर देशांमध्ये हे परवाना प्राप्त बिझनेस नाही. आपल्याकडे ते बँड आहे. पण तरीही पोर्नोग्राफीच्या वेबसाईट्स आज इंटरनेटवर तुम्हाला शेकडो वेबसाईट दिसतील. त्याचा वापर बरेच लोक करत असतात. आंबट शौकीन म्हणा, बाकीचे जे काही म्हणा, ते लोक त्याचा वापर करत असतात आणि त्या लिंक्स सगळीकडे जात असतात. तर त्याचा वापर करून तुमच्या सायकोलॉजीशी खेळून तुम्हाला एखाद्या महिलेचा फोन येतो किंवा SMS येतो की आर यू इंटरेस्टेड इन हॅव्हिंग इंटिमेट काइंड ऑफ टॉक त्यांच्यामध्ये होत असतं. आणि सर्वसामान्यतः बरेच पुरुष किंवा कधी कधी स्त्रिया सुद्धा याचे बळी ठरतात. त्यांना असं वाटतं की मी ह्या व्यक्तीशी, ह्या बाईशी बोलतोय किंवा ह्या पुरुषाशी मी बोलते, हे फक्त आमच्या दोघांमध्येच राहील. अशा गैरसमजातून काही संभाषण त्यांचं होत असतं. व्हिडिओ कॉलिंग केलं जातं. व्हिडिओ कॉलिंग केल्यानंतर तिकडून कपडे काढणं वगैरे अश्लील गोष्टी घडत असतात आणि ह्या व्यक्तीला सुद्धा अश्लील हावभाव करायला भाग पाडण्यात येतं. आणि ते 2, 4, 5 मिनिटाची ती व्हिडिओ क्लिप झाली की याने बंद केली की 2 मिनिटाच्या आत त्याला त्याचं क्लिपिंग्स येतात आणि विचारलं जातं की मुझे 10,000 दो, 20,000 दो, 50,000 दो, डिपेंडिंग ऑन द अगर नहीं दोगे तो ये व्हिडिओ हम व्हायरल कर देंगे. याला सेक्स्टॉर्शन म्हणतात. सेक्स्टॉर्शन म्हणजे टू यूज सेक्शुअल ऍक्ट्स इन ऑर्डर टू एक्सटॉर्ट समथिंग इन द फॉर्म ऑफ मनी. म्हणून त्याला सेक्स्टॉर्शन ही एक न्यूअर ट्रेंड ऑफ सायबर क्राईम आहे की जे खूप मोठ्या प्रमाणात वाढले. बऱ्याच लोकांना ज्यांना असं वाटतंय की आपण गुप्त म्हणजे घराच्या कम्फर्ट्समध्ये आहोत आणि कोणी आपल्याला बघणार नाही, त्यांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण कृपया याच्यातलं थोडीशी माहिती जास्त घेण्याचा प्रयत्न करा. कारण खूप चांगल्या चांगल्या घरातले मुलं आणि कधी कधी महिला सुद्धा याचे शिकार झालेले आहेत. याच्यामध्ये आम्ही बरेच गुन्हे दाखल करून काही काही गुन्हेगारांना अटकही केलेली आहे आणि कायद्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. म्हणजे शेवटी आपल्या मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं हा एक अत्यंत महत्वाचा भाग. अगदी बरोबर. येस. आणखी आपण माहिती याविषयी जाणून घेऊया, पण आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा विश्रांतीनंतर मनपूर्वक स्वागत. दर्शको, आजच्या कार्यक्रमात आपण सायबर गुन्हे आणि सतर्कता याविषयी माहिती जाणून घेत आहोत. सर, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण सेक्स्टॉर्शन या अत्यंत गंभीर सायबर गुन्ह्यांविषयी आणि त्याच्या वाढत्या प्रमाणाविषयी विश्रांतीपूर्वी सांगत होतात. खूप महत्त्वाचा हा भाग होता. आता मला असं सांगा की सर, सायबर गुन्हे याची महत्त्वाची पृष्ठभूमी म्हणजे खरं तर इंटरनेट आहे. या इंटरनेटचा वापर करण्यावरच या गुन्ह्यांचं सगळं स्वरूप अवलंबून आहे, त्याचे प्रकार अवलंबून आहेत. मग या इंटरनेटचा वापर करण्याचे डूज अँड डोंट्स म्हणजे त्याचा वापर कसा करावा आणि काय गोष्टी टाळाव्या वापर करत असताना, याच्याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? अगदी बरोबर आहे. सर्वप्रथम आपलं अकाउंट
हे अतिशय स्ट्रॉंग पासवर्डने प्रोटेक्ट केलेलं असावं. म्हणजे नेमकं काय? पासवर्ड कसा असावा की इट शॅल बी अ कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स, वर्ड्स अँड अदर सायन्स. म्हणजे चिन्हांचा, अंकांचा आणि इतर प्रकारच्या गोष्टींचा वापर आपल्या पासवर्डमध्ये आपण करावा. कारण की पासवर्ड हा एक्सक्लुझिव्हली आपलं अकाउंट धारकाचाच अधिकार असतो, राईट असतो. सर्वसामान्यतः बऱ्याच वेळेस आपण पासवर्ड काय करतो की आपल्या पत्नीचं नाव, मुलाचं नाव, आपली बर्थ डेट किंवा आपल्या मोबाईल नंबर असं काहीतरी ठेवत असतो. तर माझी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती आहे की पासवर्ड हा जेवढा स्ट्रॉंग तेवढ्या आपल्या अकाउंट सोबत सायबर क्राईम घडण्याचे चान्सेस कमी. तर आपला पासवर्ड शॅल बी अ कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स, वर्ड्स अँड सम सायनेजेस. काही काही चिन्हांचं, अक्षरांचं संगम असावा की जो इतर कोणालाही सर्वसामान्यतः जज करणं हे इतकं सोपं ठरू नये. हा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण काही काळानंतर पासवर्ड चेंज करणं केव्हाही चांगलं, 5-6 महिन्यानंतर. कारण कधी कधी एखाद्या व्यक्तीला पासवर्ड मिळू शकतो. कारण तंत्रज्ञानाचा वापर हा सायबर गुन्ह्यांमध्ये सगळ्यात महत्वाची बाब असते. ज्या तंत्रज्ञानाचा वापर आपण करून आपला अकाउंट प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार आपल्या अकाउंटला व्हलनरेबल बनवत असतात. म्हणून ही एक्सक्लुझिव्ह माहिती असते की जी फक्त अकाउंट होल्डरलाच असावी. म्हणून आफ्टर एव्हरी 6 मंथ, 4 मंथ्स, 8 मंथ्स तुम्ही हे जर चेंज करू शकला तर खूपच छान. त्यानंतर आपण कुठलीही लिंक, ज्याला खोटी किंवा चुकीची लिंक म्हणू शकतो, फ्रॉडुलंट लिंक म्हणू शकतो, ती क्लिक करू नये. फ्रॉडुलंट क्लॉजला उत्तर देऊ नये. फ्रॉडुलंट SMS-ला रिस्पॉन्ड करू नये. मग आता हे फ्रॉडुलंट आहे की जेन्युइन आहे हे कसं ओळखावं? यासाठी NCCRP पोर्टलवर इंटरनेटच्या वापराचे डूज अँड डोंट्स आहेत. मी आपल्या माध्यमातून जनतेला, दर्शकांना विनंती करू इच्छितो की आपण इंटरनेटच्या बाबतीमधलं आपलं ज्ञान जास्तीत जास्त वाढवा. कारण की इंटरनेट हे दुधारी तलवार आहे, हे डबल एजेड स्वॉर्ड आहे. जसं पोलीस या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतात, तसंच गुन्हेगार याच तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही इंटरनेटचं ज्ञान जास्तीत जास्त वाढवावं अशी माझी जनतेला आपल्या माध्यमातून विनंती आहे. सर, असे गुन्हे घडूच नये यासाठी काय करावं? जसं तुम्ही आता सांगितलं की पासवर्ड हा अत्यंत स्ट्रॉंग असला पाहिजे, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. ह्याशिवाय आपण आणखी काय करू शकतो की हे गुन्हे घडूच नाही? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सर आपला. टू रेज युअर सायबर लिटरसी लेवल इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. की सायबर साक्षरता म्हणजे तुमच्या नियमित साक्षरतेपेक्षा वेगळी आहे. साक्षरता म्हणजे अन ॲबिलिटी टू रीड अँड राईट, म्हणजे लेखन आणि वाचनाची क्षमता म्हणजे साक्षरता असं आपण म्हणतो. सायबर साक्षरता इज डिफरंट थिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनेटचे डूज अँड डोंट्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, राईट्स अँड रॉंग्स, प्लसेस अँड मायनसेस, ब्लॅक्स अँड व्हाईट्स याची जास्तीत जास्त माहिती करणं गरजेचं आहे. काय काय गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला स्वतःला, तुमच्या अकाउंटला, तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशनला व्हलनरेबल करू शकतात याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. तुमचं अकाउंट तुम्ही पब्लिकसाठी ओपन करतात की प्रोटेक्टेड करतात फक्त फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसाठी, ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुमचं अकाउंट सगळ्यांसाठी ओपन असतं, व्हिजिबल असतं, तेव्हा तुमच्या अकाउंट सोबत कोणीही डिफेन्समेंट किंवा त्याच्यासोबत छेडछाड करू शकतं. तर तुम्ही जास्तीत जास्त आपल्या अकाउंटला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करणे, स्वतःची सायबर साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न करणे. कारण की याच्यावर NCCRP पोर्टलवर सर्व प्रकारची माहिती, व्हॉट आर द डूज अँड डोंट्स. मी स्वतः सायबर पोलिसिंगचा चार्ज घेतल्यापासून आतापर्यंत जवळजवळ 250 वेबिनार्स घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये 1.5-2 तास. आता आजचा आपला कार्यक्रम हा प्रश्नोत्तर स्वरूपात होता, मात्र आमच्याकडे एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे की ज्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी किमान 2 ते 2.25 तासाच्या आत डिटेल कळवतो की त्या गोष्टी त्या युट्यूबवर आणि फेसबुकवर सुद्धा ते अवेलेबल आहे. मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो की तुम्ही डॉक्टर अशोक बागुल टाईप केल्यानंतर जे वेबिनार्स किंवा सेमिनार्स किंवा प्रेझेंटेशन्स मी आतापर्यंत घेतलेले आहेत, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, डिस्ट्रिक्ट आणि बाकीच्या पातळीवरचे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं जवळजवळ 2 ते 2.5 तासामध्ये सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. तर आपल्या आजच्या कार्यक्रमातून दर्शकांच्या मनात जे प्रश्न असतील की ज्यांचे उत्तर कदाचित त्यांना मिळाले नसतील, त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या सेमिनारमध्ये मिळेल. तर आपण कृपया जर शक्य झालं तर ते पाहण्याचा प्रयत्न करावा. आता मला असं आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की समजा आता एखादा सायबर गुन्हा घडून आलाच, एक तो होऊ नये पण तो समजा झालाच, तर त्याच्या विरोधात
अशी काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत का की जेणेकरून जो कोणी शोषित आहे, पीडित आहे त्या सायबर गुन्ह्यांमधला, त्याला संरक्षण मिळू शकेल? तर ह्या संबंधीचे काही कायदे असतील तर त्याची माहिती आपला अगदी महत्वाचा प्रश्न आहे सर. आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 आणि अमेंडमेंट नंतरच्या हा कायदा आहे की जो सायबर गुन्ह्यांना कंट्रोल करतो. त्यासोबत रेड विथ अदर IPC किंवा बाकीचे सेक्शन्स पण लागतात. तर माझी जनतेला विनंती आहे की आपण ह्या कायद्याचं जर आपण वाचन करू शकलात तर आपण करा. या संबंधी काही प्रावधान असतील तर थोडक्यात आपण सांगितले तर ती माहिती. कलम 44 पासून कलम 67 पर्यंत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम, या कलमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे कोणते कोणते आहेत हे सगळं विश्लेषण डिटेल केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही कॉग्निजेबल, काही नॉन कॉग्निजेबल, काही बेलेबल, काही नॉन बेलेबल. मोस्ट ऑफ द केसेस आर ट्रायबल बाय स्पेशल कोर्ट्स. म्हणजे नागपूर शहरातलं सायबर गुन्ह्यांसाठीचं डेडिकेटेड कोर्ट मिळवण्यासाठी आम्ही स्वतः माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तत्कालीन जे होते त्यांना भेटून विनंती केली होती. आणि दुर्दैवाने हे सांगायला म्हणजे विचित्र वाटतं, पण हायकोर्ट जज साहेबांसोबत एक सायबर क्राईम झाला होता त्यांच्या नातेवाईकासोबत, आणि तो सायबर क्राईम आम्ही डिटेक्ट केला. त्यांचे पैसे परत मिळाले. तर त्यांनी चहा पिण्यासाठी मला बोलवलं आणि मला थँक्यू म्हटलं. त्यावेळेस मी त्यांना विनंती केली की सर, आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टचे गुन्हे ट्राय करण्यासाठी डेडिकेटेड वेगळं कोर्ट नाहीये. ही वॉज जनरस इनफ टू ग्रांट इमिजिएटली सँक्शन ऑफ अ स्पेशल डेडिकेटेड कोर्ट फॉर सायबर क्राईम. तर ती एक घटना घडली. म्हणजे या न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. न्यायालयाकडे दाद, आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या. खरं म्हणजे सायबर क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन हा पोलिसांसाठी सुद्धा एक चॅलेंज आहे, कारण ही नवीन कन्सेप्ट आहे. म्हणून मी बरंच शिक्षण घेणं ही माझी आवड आहे. मी BSc, LLB, LLM, MBA, PhD हे केल्यानंतर जेव्हा सायबर पोलिसिंगचा चार्ज घेतला तेव्हा मी ॲडव्हान्स डिप्लोमा इन डिजिटल सायबर फॉरेन्सिक लॉ नावाच्या पदवीसाठी स्वतः ॲडमिशन घेतलं आणि ती पदवी घेतली. तर माझी जनतेला विनंती आहे की आपण आपली सायबर साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न करा. सायबर साक्षरता ही तुमच्या लिहिण्या आणि वाचण्याची ॲबिलिटी, ज्याला आपण साक्षरता म्हणतो, त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. इंटरनेटचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. मी स्वतः आपल्याला सांगितल्यानुसार जवळजवळ 250 वेबिनार्स आतापर्यंत घेतलेले आहेत. आपण यूट्यूबवर जर क्लिक केलं डॉक्टर अशोक बागुल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी 2 ते 2.25 तासात सविस्तर आढावा घेतलेला आहे. आपल्या माध्यमातून जनतेला विनंती आहे की जर शक्य झालं तर ते आपण पहा. बिकॉज इन केस ऑफ सायबर क्राईम प्रिव्हेन्शन इज द ओनली वे ऑफ डिटेक्शन. कारण हे ट्रॅडिशनल क्राईमपेक्षा वेगळं आहे. ट्रॅडिशनल क्राईममध्ये विक्टीम आणि आरोपी म्हणजे गुन्हेगार आणि विक्टीम हा घटनास्थळावर हजर राहणं गरजेचं आहे. इन केस ऑफ मर्डर, रेप, एक्सटॉर्शन, डेकॉटी, रॉबरी, किडनॅपिंग. not in case of cyber crime. Cyber crime can be committed by a person sitting in the remotest corner of the world against another person sitting in other remotest corner of the world. म्हणजे तंत्रज्ञानाचा, इंटरनेटचा वापर करून हे गुन्हे केले जातात. म्हणून या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये साक्षरता म्हणजे अवेअरनेस वाढवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी आपला आभारी आहे सह्याद्री चॅनलचा की आपण हा एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर इंटरव्ह्यू घेतला. याचा किती फायदा जनतेला होतो हे मला आज सांगता येणार नाही, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर जनतेचा अवेअरनेस वाढला, सायबर साक्षरता वाढली तर आजच्या कार्यक्रमात जागरूकता याविषयी आपण आणखी बोलणार आहोत. जी आम्हाला तुम्हाला थोडं थांबावं लागतं, सॉरी, कारण कार्यक्रमात वेळ झालेली आहे. दर्शक हो, एका छोट्याशा विश्रांती. थँक्यू. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, तुम्ही आता असं सांगत होतात की तुमच्या बोलण्यातनं एक मुद्दा सातत्याने पुढे आला की तो म्हणजे सायबर साक्षरता, सायबर लिटरसी. याविषयी तुम्ही खूप वारंवार तो मुद्दा सांगताय, कारण या साक्षरतेवरच या गुन्ह्यांचं स्वरूप आणि त्याचं एकंदरीत परिणाम आपल्या सगळ्यांच्या समोर येत असतात. त्याच्यापूर्वी मला असं सांगा की एखाद्या माणसाची अशी फसवणूक झाली इंटरनेटच्या माध्यमातून आणि सायबर गुन्ह्यांचा तो व्हिक्टीम ठरला, तर त्या माणसाने काय करावं, आपण काय सांग? त्या व्यक्तीने ऑनलाईन तक्रार तो करू शकतो किंवा सरळ सरळ पोलीस स्टेशनला फिजिकली जाऊन तक्रार करू शकतो. आपल्याकडे NCCRP नावाचं पोर्टल आहे, NCCRP, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल. आपण इंटरनेटवर टाईप केलं की ते पोर्टलमध्ये कशी तक्रार करावी सगळी डिटेल माहिती आहे. म्हणजे आपण ऑनलाईन तक्रार करू शकतात. ती ऑनलाईन तक्रार तुम्ही कुठूनही केली तरी ती ज्या एरियामध्ये घडलेली आहे, बिकॉज ॲज पर CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड, कोर्टाचं जे कामकाज असतं ते ज्युरिडिक्शन वाईज चालतं. तर तो गुन्हा ज्या ज्युरिडिक्शनमध्ये घडला असेल सर्वसामान्यतः त्या कोर्टाने त्याला ट्राय करावा.
त्याला कन्व्हिक्शन किंवा ॲक्विटल द्यावं, म्हणजे दोष सिद्ध किंवा सोडावं. म्हणून आपण NCCRP पोर्टलवर एकदा इंटरनेटवर टाईप करा, त्याच्यात माहिती मिळेल आपल्याला कंप्लेंट कशी करावी. ऑनलाईन तक्रार करू शकतात. तिसरा प्रकार, आपण फिजिकली जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतात. नागपूरला सायबर पोलीस स्टेशनची स्थापना सुमारे 2 वर्षापूर्वी झालेली आहे. मुंबईला याशिवाय आपल्या महाराष्ट्रात कुठे कुठे अशा प्रकारचे कोर्ट आहेत? सगळ्या प्रत्येक जिल्ह्याला किंवा प्रत्येक कमिशनरेटला सायबर गुन्ह्यांचं ट्राय करण्यासाठी डेडिकेटेड कोर्ट असावं. इथल्या कोर्टाची स्थापना 1.5 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं मी की मान्य उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नातेवाईकासोबत सायबर क्राईम झाला. आणि बाकी महाराष्ट्रात पण आहेत का? बाकी महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्याला आहेत, प्रत्येक कमिशनरेट एरियामध्ये आहेत डेडिकेटेड की जे फक्त सायबर गुन्ह्यांची ट्रायल करतात. तर त्याची आपण जास्तीत जास्त माहिती घ्यावी. त्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गुन्ह्यांची तक्रार करू शकता. तक्रार पोलीस स्टेशनलाच करा. फिजिकली जाऊन केली तर ती जास्त योग्य असते, कारण की ती फिर्याद इट इज रिड्यूस टू रायटिंग ॲज पर CRPC 154. आणि त्या फिर्यादीमध्ये जो मजकूर असेल त्याच्यानुसार पोलिसांना तपास करणं शक्य होतं. फॉर्च्युनेटली मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मी नागपूर सायबर पोलीस स्टेशनचा पहिला प्रभारी अधिकारी होतो. आणि माझ्या 8 ते 10 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आम्ही जवळजवळ 2.25 कोटी म्हणजे 2.25 कोटी रुपये सायबर फ्रॉडमधले लोकांना परत केले. जवळजवळ 50 लाखाचे सेलफोन्स, मोबाईल सेलफोन्स जे चोरीला गेले होते ते लोकांना परत केले. इंटरनॅशनल गँग्स अरेस्ट केल्या. चाइल्ड पोर्नोग्राफीचे जवळजवळ 50 गुन्हे आम्ही दाखल केले. चाइल्ड पोर्नोग्राफी इज अ बॅन्ड क्राईम एव्हरीवेअर. पोर्नोग्राफी मे बी लायसेन्स बट चाइल्ड पोर्नोग्राफी इज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 66 टिपलाईन्स पैकी 48 गुन्हे दाखल करणारं नागपूर शहराचं आमचं पोलीस स्टेशनचं युनिट हे त्यावेळेस सगळ्यात उत्कृष्ट कामगिरी केलेली होती. तर मी आपल्या माध्यमातून जनतेला हे सांगू इच्छितो की सायबर क्राईम पासून वाचण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे इंटरनेटची जास्तीत जास्त माहिती घेणे. द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, राईट्स अँड रॉंग्स, डूज अँड डोंट्स, अप्स अँड डाऊन्स ऑफ इंटरनेट याची माहिती घेतली की तोच एक शेवटला प्रश्न आता तुम्हाला विचारतो सर, की सायबर गुन्हे घडू नये याच्यासाठी जागरूकता ही खूप महत्वाची आहे. लोक जागरूक होणं, त्याचा वापर कशा पद्धतीने करणं, जे आपण वारंवार सांगत आहात. आणि हा प्रश्न पुन्हा एकदा सायबर साक्षरतेशी जोडला गेलेला आहे. तर ही जागरूकता लोकांनी कशी पाळावी आणि कशा पद्धतीने या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवावं हे आपण थोडक्यात सांगा. आणि मग आपण सर हा अगदी खूप सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजार होण्यापेक्षा तो टाळलेला बरा असं आपण म्हणतो. तसंच आम्ही पोलीस ऑफिसर म्हणून गुन्ह्याच्या बाबतीत असं म्हणू शकतो की प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम इज बेटर दॅन रजिस्ट्रेशन ऑफ द क्राईम, इन्व्हेस्टिगेशन ऑफ द क्राईम, डिटेक्शन ऑफ द क्राईम और इव्हन कन्व्हिक्शन ऑफ द क्राईम. म्हणजे गुन्हा होण्यापेक्षा, त्याचा तपास करण्यापेक्षा किंवा त्याची शिक्षा देण्यापेक्षा गुन्हा टाळलेला बरा. मग याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर याच्यासाठी मी आपल्याला अतिशय विनम्रपणे सांगू इच्छितो की आदरणीय सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननुसार पोलिसांनी याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त जागृतीचे कार्यक्रम करावे. मी स्वतः आतापर्यंत किमान 250 वेबिनार्स, प्रत्येक वेबिनार कमीत कमी 2.25 ते 2.5 तासाचं असतात, असे 250 वेगवेगळे वेबिनार्स मी इंटरनॅशनल, नॅशनल, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लॉ कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, वेगवेगळ्या NGOज माध्यमातून घेतलेले आहेत. याशिवाय जागरूकता म्हणून आपण आपल्या वैयक्तिक लेव्हलवर ते करत आहात, पण लोकांना आपण काय माहिती द्याल ती थोडक्यात सांगा. लोकांनी इंटरनेटचा वापर कसा करावा याची जास्तीत जास्त माहिती घ्यावी. या सगळ्या गोष्टी इंटरनेटवर अवेलेबल आहेत. बरं, त्याच्यामुळे जास्तीत जास्त माहिती घ्या. IT ऍक्ट म्हणजे जो माहिती तंत्रज्ञान कायदा आहे की ज्याच्या अंतर्गत सायबर क्राईमला डिफाईन केलेला आहे, ते आपण शक्य झालं तर वाचण्याचा प्रयत्न करा. खूप सोपं आहे, खूप किचकट नाहीये. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, माझा मोबाईल नंबर गुगलवर पण आहे, आपणही देऊ शकतात. कोणालाही त्रास असेल, अडचण असेल, शंका असेल, केव्हाही आपण मला फोन करू शकतात. मी सतत याच्यामध्ये वी हॅव टेकन इट ॲज अ मिशन आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त मदत आम्ही लोकांना फोनद्वारे सुद्धा मदत करून करत असतो. म्हणजे मला 3 मुद्दे फक्त आपल्या बोलण्यातनं महत्वाचे वाटतात की जेणेकरून ही सायबर साक्षरता लोकांनी जर केली तर ती जागरूकता निर्माण होऊ शकेल. अगदी महत्त्वाचं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कायद्याची माहिती घेणं, इंटरनेटचा वापर कशा पद्धतीने करावा याची माहिती मिळवणं, स्वतः सुरक्षित राहणं, भावनांवर नियंत्रण ठेवणं, जेणेकरून हे सगळे गुन्हे आपण नियंत्रणात आणू शकतो. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये अतिशय व्यस्त वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय उपयुक्त माहिती या सायबर गुन्ह्यांविषयी आम्हाला दिली. नक्कीच याचा उपयोग लोकांना होईल आणि जागरूकता निर्माण होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो.
आपले पुन्हा एकदा नागपूर दूरदर्शनच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपण इथेच संपूया असं जाहीर करतो. नमस्कार. थँक्यू. नमस्कार.